त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना हाताला धरून बाहेर काढलं घराच्या। तर त्या पोलीस कर्मचाऱ्याची त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि सरकारला माझं निवेदन आहे की त्याचं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावे। जी वागणूक दिली त्यांना एका तुच्छ माणसासारखं गेटच्या बाहेर हाकलून दिलं, तसल्या दीपक अभिजित डिपकेला जो झुरळ आहे त्या झुरळला म्हणा त्या दिल्लीत केलं, महाराष्ट्रात होणार नाही। कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनानंतर अभिजित दिपके यांना पोलीस संरक्षण आहे। अभिजित दिपके सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि संभाजीनगरमध्ये त्यांना भेटायला अनेक नागरिक येत आहेत, युवक येत आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावल्याचा पाहायला मिळते। मात्र काल अभिजित दिपके यांच्या भेटायला आलेल्या व्यक्तींची तपासणी पोलीस करत असताना अभिजित दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस बॉईज संघटनेतर्फे त्यांच्या या कर्तृत्वाचा निषेध करण्यात येत आहे। त्यांनी जे काही कृत्य केले त्याचा निषेध म्हणून आता जिल्हाधिकारी यांना त्यांनी पत्रसुद्धा दिले आणि त्यांचं संरक्षण काढण्यात यावं असं या संघटनेचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर हे पोलीस बॉईज संघटनेचे ते पदाधिकारी आहेत, आपल्यासोबत काही पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे तुमचं, कशामुळे तुम्ही जिल्हाधिकारी कार्यांना त्यांचं संरक्षण काढण्यात यावं असं म्हणले? अभिजित दिपके यांना अनेक लोक भेटायला येत आहेत आणि सगळ्यांना एक साथ भेटता शक्य नाही आहे, म्हणून पोलीस इथं बंदोबस्ताला होते आणि त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना हाताला धरून बाहेर काढलं घराच्या। तर त्या पोलीस कर्मचाऱ्याची त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि सरकारला माझं निवेदन आहे की त्याचं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावे। बरं, तुम्ही त्याच्यामध्ये असं पण नमूद केलं की आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत जर आमच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाही तर, काय तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे? काय बरोबर आहे, आम्ही पोलीस जर संरक्षण त्याचं काढलं नाही तर त्याच्या घरापाशी आम्ही आंदोलन बिलकुल करणार। कारण जो समोरचा अधिकारी सांगत होता मी पंढरपूर पोलीस स्टेशनमधून आलो आहे, मला साहेबांनी पाठवले तुझ्या संरक्षणासाठी, तरी पण त्याचं ऐकून न घेता त्याने त्यांची चौकशी केली आणि जी वागणूक दिली त्यांना एका तुच्छ माणसासारखं गेटच्या बाहेर हाकलून दिलं, तसल्या दीपक अभिजित डिपकेला जो झुरळ आहे त्या झुरळला म्हणा त्या दिल्लीत केलं, महाराष्ट्रात होणार नाही। महाराष्ट्रात पोलीस बॉईज संघटना असं अपमान सहन करून घेणार नाही पोलिसांचा। साठी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन त्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे। आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही पत्र दिले, त्याचबरोबर तुम्ही अभिजित यांची भेट घेणार आहात का? हां, भेट तर घेणारच आम्ही, पण त्यांनी जर नाही माफी मागितली तर आम्ही तिथं त्यांच्या घरासमोर ढोल वाजू आंदोलन करणार आहे आणि दूर करणार आहे। त्यांनी जय माफी मागावी आमची विनंती। पण पोलीस एकीकडे पोलीस संरक्षण देत आहेत, दुसरीकडे त्यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत। जे हिट स्प्रे म्हणून त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये ग्रुप आहे असंही त्यांनी DCP यांना कॉलवर सांगितलं आहे, याकडे कसं पाहतात? नाही, हे पूर्ण चुकीचं आहे। आता ते काही बोलण्यात त्यांना तथ्यच नाही त्यांच्या बोलण्यामध्ये आणि काही अर्थ नाही, हे काही बोलून ते दिशाभूल करत आहेत। जर त्यांना पोलिसांचं एवढं समजत नसेल, त्यांना पोलिसांना काही होत नसेल तर त्यांना जनतेनं काय आशा करायची, त्यांना विद्यार्थ्यांना काय आशा करावी? जर माणूस असं वागणूक देत असेल तर आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेल्या कृत्यानंतर आता पोलीस बॉईज संघटनेतर्फे त्यांचा निषेध म्हणून आता त्यांच्या घरासमोर आंदोलनसुद्धा करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे। मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।